आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या जे काही भाडं आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता रिक्षाचा आणि टॅक्सीचा प्रवास करताना आणखी 3 ते 4 रुपये जादाचे मोजावे लागणार आहेत। आधीचं रिक्षाचं भाडं हे 23 रुपयापर्यंत होतं, मात्र ते आता वाढवून 26 रुपयापर्यंत करण्यात आलेलं आहे। तर टॅक्सीचं भाडं हे 28 रुपयापर्यंत होतं, ते आता 31 रुपयापर्यंत करण्यात आलेलं आहे। आजपासून या सगळ्याची अंमलबजावणी होणार आहे, मात्र जोपर्यंत मीटर बदलून मिळत नाही तोपर्यंत याची प्रत्यक्षात मुंबईकरांकडून वसुली जी आहे ती करता येणार नाही। त्यामुळे आता आजपासून जे काही मीटर बसवण्याची यंत्रणा आहे त्यामध्ये सुद्धा मोठी रांग प्रत्येक ठिकाणी लागू शकते आणि त्या टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक जे आहेत ते आपापली मीटर बदलून घेण्याचा प्रयत्न करतील। काही टॅक्सी चालक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आधीचं भाडं हे 28 रुपयापर्यंत होतं, आता ते आजपासून 31 रुपयापर्यंत करण्यात आलेलं आहे। त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल आणि आता काय नेमके बदल होतील? आजपासून जरी भाडं वाढलं असले तरी तो कोण पण ते 31 रुपये घेऊ शकणार नाही, कारण का हे मीटरला एक चिप असतो। तर आता तो 31चा जेव्हा चिप येईल त्याच्यानंतर गाडी पासिंग होईल आणि पासिंग सहजासहजी होत नाही। त्याच्यामध्ये म्हणजे ते मीटरवाले असतात दुकानदार, त्या मीटरवाल्याकडे जाऊन तो जो मीटरमध्ये तो चिप टाकायला बदलला त्याला कमीत कमी 700-750 रुपये खर्च येतो। आणि एकाच वेळेला ही जे गाड्या ही संख्या जी आहे मोठी, ती जवळजवळ 50-60 हजार टॅक्सी असतील, ते एकाच दिवसात पासिंग होत नाही। रोजच्या 200-300 टॅक्सी पासिंग होतात। अशी भाडेवाढ हा निर्णय चांगला आहे तुमच्यासाठी की तुम्हाला आता ह्या पासिंगच्या सगळ्या यंत्रणेमुळे त्रास सहन नाही? आम्हाला मीटर पैसे वाढले ते आमच्या फायद्याचीच गोष्ट आहे, पण कसं माहिती आहे का, हे मीटर वाढणार होते तर अगोदर मीटर पासिंग करायला नव्हती। जी 2 वर्षाची मीटर पासिंग असते ती आत्ता चालू होती। आता मीटर चालू होते, जेव्हा अलाउन झालं की 3 रुपये वाढले, त्या दिवसापासून ती पासिंग मीटरची बंद झाली। तर ते आता पैसे आमचे फुकट गेले, 750 रुपये झाले। परत एक 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास लाईनला उभं राहायला लागतं, ते आता फुकट गेलं। आता दुसरा नवीन चिप बसणार, परत अजून पासिंग करायला लागणार आहे। हे सगळे टॅक्सी चालक आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की पासिंगची जी काही यंत्रणा आहे ती आधीपासून करावी लागते, मात्र त्याची कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती। भाडेवाढ झाली हा जरी चांगला निर्णय असला तरी मात्र पासिंग करण्यासाठी जो काही अवधी लागतो तो आता आम्हाला सहन करावा लागणार आहे। आणि जोपर्यंत मीटर बदलण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईकरांकडून जी अधिकची भाडेवाढ झालेली आहे ती वसूल करू शकत नाही किंवा ती घेऊ शकत नाही। याबद्दल आपण सांगतो की सकाळच्या वेळेला ह्या सगळ्या टॅक्सी ज्या आहेत त्या हायवेला असतात, रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मोठी मुंबईकर जे आहेत ते टॅक्सी आणि रिक्षाचा वापर केला जातो। मात्र हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।